हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. केंद्रप्रमुख या परीक्षेची सांगता फेब्रुवारीमध्ये झालेली आहे. त्या अन्वये आपण पेपर 2मधील काही घटक हे रिपिटेशन्ससाठी घेण्यात येत आहेत आणि त्यामध्ये अजूनही आपला सराव हा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत. त्यामध्ये हा आपला दुसरा लेक्चर या ठिकाणी आहे. एक 10 प्रश्न आपण डेली या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच बेसिसवर आपण या ठिकाणी दररोज त्या विषयाशी संबंधित सर्व घटकांवरती 10-10 प्रश्न आपण या ठिकाणी दररोज पाहणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये संबंधित टॉपिक्स असतील त्यांच्या नोट्स मिळवण्याकरिता व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवलेला आहे मेंबर लोकांसाठी, ज्यांनी आपलं चॅनल मेंबरशिपसाठी जॉईन केलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांच्यासाठीच PDF आहे. इव्हाना बाकीच्यांसाठी आपण त्या ठिकाणी जे काही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे ते त्या ठिकाणी ते पाहू शकतात. आता या ठिकाणी केंद्रप्रमुख परीक्षा संबंधित किंवा शिक्षण विभागाअंतर्गत तसेच महाराष्ट्र शासनाने MPSC थ्रू ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या संबंधित एक शैक्षणिक आणि जर शिक्षण विभागाशी संबंधित काही गोष्टी असतील त्या संबंधित आपण या ठिकाणी त्या गोष्टी पाहत आहोत. संबंधित 10 प्रश्न झटपट उजळणी म्हणून आपण डेली बेसवरती पाहणार आहोत. ते सर्वांनी मिस करू नका, महत्त्वाचे आहेत. आणि आत्ताच नुकत्या झालेल्या टेट एक्झामच्या परीक्षेच्या स्वरूपानुसारच आपण त्या ठिकाणी KPचे प्रश्नसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर त्या ठिकाणी इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी, सराव करण्यासाठी डेली 10 क्वेश्चन्स आपल्यासाठी 10 मिनिटामध्ये पुरेसे आहेत. तर बघा, कलम 351 नुसार कोणत्या भाषेच्या विकासासाठी निर्देश देण्यात आलेली आहेत. तर यामध्ये ऑप्शन आहेत हिंदी, इंग्रजी, मराठी आणि प्रादेशिक भाषा. संबंधित उत्तर आहे हिंदी. 351 नुसार हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश देण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मोफत सायकल वाटप योजनेचे नाव काय आहे? महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात येत असते. त्यामध्ये राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना असं या योजनेचं नाव आहे. पुढे 4 जुलै 2019च्या शासन निर्णयानुसार अपंग व्यक्तींचा कोणत्या नावाने उल्लेख करावा असे सांगितलेले आहे. तर 2019चा एक शासन निर्णय निघालेला होता. त्यामध्ये जे अपंग व्यक्ती आहेत यांना दिव्यांग या नावाने उल्लेख करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न हा विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे NTS म्हणजेच नॅशनल टॅलेंट सर्च राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा कितव्या इयत्तेसाठी घेतली जाते? 8वी, 9वी, 10वी आणि 5वी. तर NTSची जी परीक्षा आहे ही राष्ट्रीय लेवलवरती आपण टॅलेंट सर्चच्या बाबतीत म्हणजेच प्रज्ञाशोध परीक्षार्थ्यांचा शोध घेण्यासाठी असते आणि ही 10वीच्या विद्यार्थ्यांना आहे. 8वीसाठी NMMS आहे आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना NVSचीच एक्झाम घेतली जाते. 9वीच्या विद्यार्थ्यांना होमी भाभा सायन्स टेस्टसुद्धा त्यामध्ये असते. तर संबंधित शिष्यवृत्त्यांकरिता ज्या काही योजना असतील किंवा ज्या परीक्षा असतील त्या आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या जो आपल्याला पेपर 2मध्ये पोर्शन आहे त्या वेगवेगळ्या पोर्शनवरती हे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डेली हे पाहणार आहोत. त्यामुळे मिस करू नका. मिस जर झालं आणि असा क्वेश्चन जर आपला हुकला तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा नंतर जो पश्चाताप होईल तो वेगळाच राहत असतो. त्यामुळे एक 10 मिनिटात पटकन आपण रिव्हिजन करून मोकळं होऊ शकतो. असो, विषयांतर नको. 5वा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. दक्षिण आशियासाठी युनिसेफ प्रादेशिक कार्यालय कोठे आहे? आता दक्षिण आशियासाठी युनिसेफ प्रादेशिक कार्यालय जे आहे हे नेपाळ म्हणजेच काठमांडू, नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी आहे. भारतातील जर कार्यालय म्हणलं तर त्या ठिकाणी ते दिल्ली आहे. आता युनिसेफबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. 11 डिसेंबर 1946ला युनिसेफची स्थापना झालेली आहे आणि याचं मुख्यालय जे आहे हे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. युनिसेफचं ब्रीदवाक्य आपल्याला विचारलं जाऊ शकतं. जोड्या लावामध्ये बऱ्याच काही संस्थासुद्धा आपल्याला विचारण्यात येणार आहेत. त्यामध्ये युनिसेफ ही एक महत्त्वाची संस्था आहे. युनोची सर्वात मोठी भारतातील संस्था म्हणून युनिसेफला गणलं जातं. आता यामध्ये ब्रीदवाक्य फॉर एव्हरी चाइल्ड असं आहे, म्हणजे प्रत्येक बालकासाठी असा याचा ब्रीदवाक्य आहे युनिसेफचा. आणि दक्षिण आशियातील कार्यालय कुठे आहे तर नेपाळमधील काठमांडू. पुढे NCTEला राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदे म्हणजेच NCTE म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला वैधानिक दर्जा केव्हा देण्यात आला? आता यामध्ये
जी नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन आहे, त्यामध्ये 1993 साली एक कायदा करण्यात आला आणि 17 ऑगस्ट 1995 पासून तो सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे NCTE जर कायदा बघितला तर तो 1993 आहे आणि त्याच कायद्यानुसार वैधानिक दर्जा NCTEला देण्यात आलेला आहे. NCTE ही शिक्षक पात्रता परीक्षेचे निकष त्या ठिकाणी जाहीर करत असते. गुरुर गुरुर तमो धाम असं ब्रीदवाक्य या NCTEचं आहे. आता ही ब्रीदवाक्य आपली 2 झालेली आहेत आज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट डेला आपली अशीच बरेच ब्रीदवाक्य होतील. त्यामुळे नक्कीच ज्ञानात भर पडेल. फक्त आपण प्रश्न म्हणून प्रश्न नाही घेत, तर प्रश्नामधून इतर प्रश्नसुद्धा तयार करतो आणि ते आपलं 10च्या ऐवजी 20 क्वेश्चन्सचा सराव देखील एक प्रकारे झाल्यासारखा त्या ठिकाणी होत असतो. आपण जर जुने असाल तर आपल्याला नक्कीच माहिती आहे यामध्ये. आता 1973ला स्थापना NCTEची झालेली होती. बरेच जण NCTE 1973 असं त्या ठिकाणी टाकतील, पण स्थापना किंवा कायदा तयार होऊन त्याला संवैधानिक दर्जा हे एक महत्त्वाचं असतं आणि हे मुख्यालय जे आहे NCTEचं ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP केव्हा सुरू करण्यात आला? आता प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम फॉर एज्युकेशनल प्रायमरी एज्युकेशन ते 1994 साली सुरू करण्यात आलेलं आहे. प्रत्येक राज्यात SCERT स्थापन करण्याची शिफारस कोणत्या आयोगाने केलेली होती? म्हणजे प्रत्येक जसं देश पातळीवर NCERT आहे, तसं प्रत्येक राज्यामध्ये SCERT असायला हवी असं आयोगाने एका सांगितलेलं होतं आणि तो आयोग खालील पर्यायामधून कोणता आहे असं विचारलेलं आहे. तर NCERTच्या धर्तीवरती कोठारी आयोगाने सांगितलं होतं की SCERTची सुद्धा त्या ठिकाणी स्थापना करण्यात यावी म्हणून. पुढे UDAS नंबर क्रमांक हा किती अंकाचा असतो? UDAS क्रमांक 9, 10, 11 आणि 12 अंकी असतो का? तर त्यामध्ये 11 अंकी UDAS कोड असतो. यामध्ये आता याचं थोडंसं आपण जर विश्लेषण केलं तर यामध्ये पहिले जे अंक असतात, पहिले 2 अंक हे राज्याचं कोड असतो. दुसरे 2 अंक त्याच्यानंतरचे आलेले असतात, जे की 3ऱ्या आणि 4थ्या नंबरला असतात अंक, ते जिल्हा दर्शवतात. पुन्हा त्याच्यानंतरची 3री जोडी या ठिकाणी तालुका दर्शवते आणि त्यानंतर तालुक्याच्या 3ऱ्या अंकाच्या जोडीनंतर 3 अक्षरं हे गावाचं क्रमांक दर्शवतात आणि शेवटची 2 अंक ही शाळाचा कोड त्या ठिकाणी दर्शवत असतात. तर आपल्याला एखाद्या वेळेस याच्यामध्ये विधानामध्ये प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो, म्हणजे पहिले 2 अंक काय दर्शवतात किंवा शेवटची 2 अंक काय दर्शवतात. ठीक आहे. तर UDAS नंबर हा 11 अंकी असतो. त्यामध्ये आपण या ठिकाणी त्याचं विश्लेषणसुद्धा बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आता या ठिकाणी पाहणार आहोत. सरल ही संगणक प्रणाली केव्हा सुरू करण्यात आली? सरल ही संगणक प्रणाली 2015 साली सुरू करण्यात आलेली आहे. 3 जुलै 2015 पासून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर म्हणजेच NIC सेंटर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेंटर पुणे, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र यांच्यातर्फे सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर सरल म्हणजे सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिविंग लर्निंग बाय स्टुडंट्स अशा पद्धतीचा याचा फुल फॉर्म आहे. सरलचं मी पुन्हा एकदा सांगतो, सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिविंग लर्निंग बाय स्टुडंट्स. ठीक आहे. तर हा संबंधित सरलचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. केव्हापासून सुरू झालं? 2015 पासून सुरू झालेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण हे 10 क्वेश्चन्स जे बघितलेले आहेत, ही पेपर 2मध्ये विविध विभागांमध्ये जसे की 100 मार्काच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये वेगवेगळ्या थरावरती आलेली आहेत. परंतु आपण या ठिकाणी डेली बेसिसवर 10 क्वेश्चन्स घेत आहोत. त्यामुळे या सगळ्यांचा सराव तुम्हाला व्हावा आणि तुमच्या ज्ञानात भर पडून तुमचा कॉन्फिडन्स वाढावा याचसाठी हे घेतलेले आहेत. तुमच्यासाठी जाता जाता एक क्वेश्चन आहे, कमेंटमध्ये उत्तर मेन्शन करा. आधार कार्डवरील क्रमांक किती अंकी असतात? 10, 12, 14 आणि 16. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, परंतु त्या ठिकाणी आधार कार्डवरील अंक हे बघूयात किती जणाला माहीत होत आहेत ते. ठीक आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा उत्तर. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था केव्हा स्थापन करण्यात आल्या? यामध्ये 1990-91, 83-84, 95-96 आणि 89-90 असा कालावधी आहे. 1995-96ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. बालकामगार कायदा 1986 अन्वये वयाची
टिंबटिंब वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती ही बाल म्हणून गणली जात असते. आता बालकामगार कायदा जो आहे 1986 त्यामध्ये बालक म्हणून किंवा बाल म्हणून संबोधले जाणारी वय वर्ष जी आहेत ही वय वर्ष 14 वर्षांची आहेत. हे लक्षात ठेवा, कारण प्रत्येक ठिकाणी हे जे संघटना असतील किंवा संस्था असतील त्यांनी ही वय वेगळी ठरवून दिलेली आहेत. जसं की आता 18 वर्ष आहे, युनोने म्हणजे दिलेलं आहे की 18 वर्षाचा हा एक 18 वर्षाखालील हा एक बालक असतो आणि 18 वर्षाच्या वर तो प्रौढ होत असतो अशा पद्धतीचं. तसं बालकामगार कायदा आपला 1986 जो आहे त्यामध्ये 14 वर्षाची अट त्यामध्ये बाल असलेली दिलेली आहे. आता 2011च्या जनगणनेमध्ये पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेमध्ये भारतातील बालकांचे प्रमाण किती होते? आता निश्चितच 2021ची जनगणना कोरोनामुळे झाली नाही, परंतु 2021ची जी जनगणना आहे ही 2027मध्ये सुरू होणार आहे आणि 2011च्या जनगणनेवरती संबंधित प्रश्न आपल्याला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये बालकांचं प्रमाण हे 39% आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात घ्या 39% हे आपल्या भारत देशामध्ये बालकं आहेत. शिक्षण हा विषय घटनेत कितव्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे? आता शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये आहे, बरोबर, किंवा त्यामध्ये त्याचा समावेश जो आहे हा 46व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. ठीक आहे. तर यामध्ये बघा शिक्षण हा जो विषय आहे तर हा 7व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 7व्या अनुसूचीमध्ये समवर्ती सूची नावाची जी सूची आहे हे सगळ्या ज्या सूच्या आहेत, केंद्र सूची आहे, समवर्ती सूची आहे, राज्य सूची आहे, हे सर्व 7व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेल्या विषय केंद्रित सूची आहे. तर आपण या ठिकाणी शिक्षण हा विषय यापूर्वी राज्य सूचीमध्ये होता, परंतु तो 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने, यापूर्वी 46 घटनादुरुस्ती म्हणलं होतं, 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976मध्ये तो समवर्ती सूचीत टाकण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. MPSP म्हणजेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे अध्यक्ष कोण असतात? शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. तर MPSP म्हणजे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे असतात. ओके. आंतरराष्ट्रीय बालक वर्ष केव्हा घोषित करण्यात आले? आंतरराष्ट्रीय बालक वर्ष 1979 साली घोषित करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न राहू शकतो, त्यामुळे याला स्टार करून ठेवा. पुढे, इंटरनेट संकल्पनेचा जन्म कोणत्या देशात झाला? ICTवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्यामुळे आपण एक सर्व जो पेपर सेकंडचा सिलेबस आहे तो मिसळ करून आपण या ठिकाणी क्वेश्चन आन्सर सिरीज घेत आहोत आणि डेली 2-3 दिवसानंतर आपण एक डिटेल लेक्चर्ससुद्धा प्रत्येक टॉपिकवर आपण मार्क्स वाईज जे टॉपिक्स आहेत त्यावरती सुद्धा घेत आहोत. ऑलरेडी अपलोडेड व्हिडिओ आहेत, प्लेलिस्ट बनलेली आहे, परंतु त्याला पुन्हा एकदा आपल्याला उजळणी देण्याकरिता नव्याने आपण परत ज्या नोट्स इस्टॅब्लिश केलेल्या आहेत त्या नोट्सवरून आपण परत एकदा त्या ठिकाणी मार्गदर्शन हे पुन्हा त्या ठिकाणी करत आहोत. तर ज्यांनी कोणी मेंबरशिप घेतलेली असेल त्यांनी मेंबरशिप जॉईन करा, कारण क्वालिटी व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला रेग्युलरली या ठिकाणी प्रोव्हाइड होणार आहेत. इंटरनेट संकल्पनेचा जन्म जो आहे हा अमेरिका या देशामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजी विषय अभ्यासक्रम इयत्ता 1ली महाराष्ट्र शासनाने केव्हापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला? तर यामध्ये बघा इंग्रजी विषय जो आहे हा जून 2000 महाराष्ट्र शासनाने जून 2006 निर्णय घेतलेला आहे 1ली शिकविण्याचा. तर हे असं का बरं 2000मध्येच घ्यावं लागलं किंवा का बरं घेतलं असं जर त्या ठिकाणी काही प्रश्न उद्भवला तर त्याचा सरळ विचार असा आहे की 1991च्या नंतर जागतिकीकरणाचं वारं सुरू झालेलं होतं सगळ्या देशांमध्ये आणि सगळ्या देशामध्ये जागतिकीकरणाचं वारं म्हटलं की प्रत्येक देशामध्ये दुसऱ्या देशांची एंट्री होणार, मुक्त व्यापार सुरू होणार आणि या सगळ्या गोष्टी व्यापाराशीच संबंधित नाही तर शिक्षणाची देवाणघेवाण याच्यामध्ये सुद्धा होणार, आपसी व्यवहारांची सुद्धा देवाणघेवाण होणार आणि यामध्ये सर्रासपणे आंतरराष्ट्रीय संपर्क भाषा म्हणून इंग्रजीचा वापर केला जातो. त्यामुळे या गोष्टी इंग्रजीवरती भर जास्त करून देण्यात येऊन 2000 साली महाराष्ट्र शासनानं इंग्रजी ह्या विषय 1लीपासून सुरू करण्यात आलेला आहे.
अध्ययन निष्पत्ती जे आहे ते 1988पासून जवळपास क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या होत्या. आता त्याला अध्ययन निष्पत्ती 1988 आहे, पण क्षमताधिष्ठित हा शब्द 1995मध्ये मिळाला आणि 2005मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते गुणात्मक साधन आहे? आता हा प्रश्न मूल्यमापन तंत्र याच्या संबंधित आहे. आता प्रात्यक्षिक, दैनंदिन निरीक्षण, उपक्रम आणि तोंडी काम यांच्यापैकी आपण जर विचार केला तर दैनंदिन निरीक्षणासाठी मार्क दिले जात नाहीत, परंतु ते एक गुणात्मक साधन आहे नोंदी घेण्याचं आणि हे आकारिक मूल्यमापनाचा पार्ट आहे. ठीक आहे, संकलित मूल्यमापन आणि आकारिक मूल्यमापन असे 2 पार्ट्स त्या ठिकाणी आपण पाडलेले आहेत. त्या आकारिक मूल्यमापनामध्ये कमीत कमी 5 साधनांची आपल्याला निवड करायची असते. हा सुद्धा प्रश्न बनू शकतो आणि त्यामध्ये दैनंदिन निरीक्षण आपण घेत नाहीत, मार्क देत नाहीत. गुणात्मक साधन म्हणून त्याची निवड केलेली आहे, संख्यात्मक ती साधन नाही आहे. ओके, तर आपण कुठल्याही 5 साधनांची निवड त्या ठिकाणी करू शकता आणि त्याच्या संबंधितच एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे. इयत्ता 5वी व 7वीसाठी संकलित मूल्यमापनाकरता किती गुण मूल्यमापनाकरता गणले जातात? तर 30, 40, 50 आणि 60. तर मित्रांनो, या ठिकाणी 50 गुण 5वी व 6वीसाठी संकलित मूल्यमापनासाठी वापरले जातात. आकारिक मूल्यमापनासाठी जे आहे हे 50 गुण वापरले जातात. म्हणजे 5वी आणि 6वी असा या ठिकाणी एक मध्य आहे की आकारिकला देखील 70, 50 आणि संकलितला सुद्धा 50, 50-50 असं त्या ठिकाणी गुणांकन आकारिक व संकलितचं अनुक्रमे आहे. मग यामध्ये प्रश्न असा बनू शकतो की मग पहिली दुसरीला किती आहे? तर पहिली दुसरीला 70-30 क्रायटेरिया आहे. 70 आकारिकला आहे, 30 संकलितला आहे. तिसरी चौथीसाठी 60 आकारिकला आहे आणि संकलित 40 मार्काला आहे आणि 7वी 8वीमध्ये 40 मार्काला आकारिक आहे आणि 60 मार्काला संकलित निकाल त्या ठिकाणी बनविला जातो. ठीक आहे, तर आपण कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन आपण त्या ठिकाणी करतो. तर हे एक प्रकारे CCEमधले मूल्यमापनाच्या जे आकारिक मूल्यमापन, संकलित मूल्यमापन आपण करतो त्यामध्ये इयत्ता वाईज आपण हा पोर्शन थोडक्यात बघितलेला आहे. आता या बालकामगार कायदा 1986मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तो स्थापन करण्यात आलेला आहे? बालकामगार कायदा हा 1986 साली गुरुपाद स्वामी समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 14 वर्ष म्हणून बालक ही संकल्पना आपण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये पाहिली देखील आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NPCR करीत असलेल्या कामाविषयी अयोग्य विधान निवडायचं आहे. बालकांसंबंधी धोरण ठरवणे व अंमलबजावणी करणे, बालकांचे आर्थिक शोषणापासून संरक्षण करणे, RTE 2009 कायद्याची अंमलबजावणी करणे, बालन्यायालय कायदा 2015ची अंमलबजावणी करणे. तर मित्रांनो, प्रश्नामध्ये योग्य विधान निवडा असं या ठिकाणी हवं होतं, त्या ठिकाणी अयोग्य विधान निवडा असं आलेलं आहे. तर यामध्ये आपलं उत्तर बघा, योग्य विधान आहे बालकांसंबंधी धोरण ठरवणे आणि त्याची अवलंबने हे त्या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे. युनिसेफची प्रादेशिक कार्यालये किती आहेत? तर त्यामध्ये युनिसेफची प्रादेशिक कार्यालये एकूण 7 आहेत. दक्षिण आशियामधील काठमांडू हे एक त्या 7पैकी एक आहे आणि आपल्या दक्षिण आशियाच्या मुख्यालयाच्या काठमांडूच्या अंडरमध्ये भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी युनिसेफचं प्रादेशिक कार्यालय आहे. पुढचा प्रश्न, प्रथम या संस्थेमार्फत कोणत्या सालापासून भारतातील सर्व ग्रामीण जिल्ह्यात दरवर्षी वार्षिक सर्वेक्षण सुरू केले जाते? तर प्रथम या संस्थेमार्फत स्वायत्त मूल्यमापन, सर्वेक्षण व संशोधन हे एकक मानून 2008पासून सर्वेक्षण सुरू केलेलं आहे असर नावाने. असर म्हणजेच ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट आहे. ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट याचा शॉर्ट फॉर्म देऊन आपल्याला विधानामध्ये त्याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. स्वायत्त मूल्यमापन, सर्वेक्षण व संशोधन करण्याचं एकक हे निवडून असर 2008पासून कार्यरत आहे. पण प्रथम या संस्थेने 2005 सालापासूनच भारतातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांमध्ये दरवर्षी वार्षिक सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण प्रश्नाचं स्पष्टीकरण करताना संबंधित उत्तरासंबंधित माहिती आपण त्या ठिकाणी देत आहोत. त्यामुळं घाई करून स्किप करून व्हिडिओ पुढे घेऊ नका.
माहिती नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक 6 ते 7 मिनटामध्ये आपण हे 10 क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी संपवणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते साधन हे लिखित साधनात येत नाही? आज्ञापत्रे, बखरी, कथा, ताम्रपट. तर इतिहासाच्या साधनांमध्ये 3 साधनं असतात, लिखित साधने, भौतिक साधने आणि त्यामध्येच मौखिक साधने. तर लिखित साधनांमध्ये आज्ञापत्रे येतात, बखरी येतात, ताम्रपट येतो, कथा येत नाहीत. कथा या मौखिक साधनामध्ये येतात. क्वेश्चन पुढचा बघूया आपण. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती केव्हापासून लागू करण्यात आली? अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यावरती पेपर सेकंडमध्ये सेपरेट चॅप्टर आहे, मूल्यमापन व त्याविषयी पद्धती. 2010-11मध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती सुरू करण्यात आलेली आहे. या अगोदर मूल्यमापन पद्धत 2006 आणि 2007मध्ये सुरू करण्यात आलेली होती. 31 ऑगस्ट 2004च्या शासन निर्णयाद्वारे. 20 ऑगस्ट 2010च्या शासन निर्णयाद्वारे 2010-11पासून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर 16 जून 2010मध्ये 1ली ते 8वीसाठी नापास न करण्याच्या तरतुदी त्यामध्ये आणि त्यांना प्राथमिक स्तरावर पुढे संपादनोक पातळीवर पाठविणे हा एक GR त्या ठिकाणी काढलेला आहे. तर आपण 3 GR यामध्ये बघितलेले आहेत मित्रांनो. थोडक्यात लक्षात घ्या की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती जी आहे ही 20 ऑगस्ट 2010च्या निर्णयाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये एक पहिलं जे धोरण होतं RTI ॲक्टनुसार की कोणत्याही विद्यार्थ्यांना नापास करता येणार नाही, तर त्या निमित्त 16 जून 2010मध्ये एक GR काढला होता आणि त्यानुसार 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना नापास न करणे तसेच प्राथमिक स्तरापर्यंत किंवा प्राथमिक स्तर हे संपादनोक पातळीपर्यंत पोहोचविणे हे त्या ठिकाणी शाळेचं कर्तव्य टाकण्यात आलेलं होतं. आता पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये पहा, मूल्यमापनाच्या श्रेणी तक्त्यामध्ये 51 ते 60% या गुणांचे वर्गांतरणाची श्रेणी कोणती येते? तर 51 ते 60% हे आपण टक्केवारीनुसार जर बघितलं तर बघा, 90 ते 100, 81 ते 90, 71 ते 80, 61 ते 70 आणि 51 ते 60 आणि 41 ते 50 इथपर्यंत आपण काय करायचे, उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचे पाठ न करता. त्यामध्ये A1 90 ते 100, A2 81 ते 90, 71 ते 80 B1, 61 ते 70 B2, 51 ते 60 K1 आणि 41 ते 50 K2 आहे. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे ज्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो जोड्या लावामध्ये, 33 ते 40. बघा आता इथं जे दिलेलं आहे, आता एक उलटं लक्षात घेऊ आपण. 20%पेक्षा कमी असेल तर E2 आहे आणि 21 ते 32 E1 आहे. 21 ते 32 असं ऑड याच्यामध्ये सरळ सरळ एक दशकामध्ये नसून 21 ते 32 असं आहे E1 आणि 33पासून 40पर्यंत ड श्रेणी ही मूल्यमापनाच्या श्रेणी तक्त्यामध्ये वर्गांतरणाच्या गुणांमध्ये येत असते. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी संचिकेबाबत अयोग्य विधान निवडायचं आहे. विद्यार्थ्यांची संचिका एकाच शैक्षणिक इयत्तेपुरती मर्यादित असते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संचिका तयार करावी. वर्षाअखेरीस ही संचिका विद्यार्थ्यांना परत करावी. 10-11पासून संचिका विद्यार्थ्यांची वेगळी ठेवावी. तर ही संचिका जी आहे ही 2012-13पासून ठेवण्यास सांगितलेली आहे. 2012-13पासून संचिका विद्यार्थ्यांची ठेवावी म्हणून दिलेलं आहे. विद्यार्थी संचिकेला आपण पोर्टफोलिओ असं म्हणतो. त्यामध्ये अनुभवांची जंत्री असते. विषयानुसार त्यामध्ये साहित्य आपण त्या फाईलला लावत असतो. आता काही जणांचं कन्फ्युजन होईल कम्युलेटिव्ह रेकॉर्ड आणि पोर्टफोलिओमध्ये. कम्युलेटिव्ह रेकॉर्डमध्ये विद्यार्थी संचिका नोंदपत्र आहे आणि पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थी संचिका आहे. ठीक आहे, हे महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, जीवन शिक्षण हे मासिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आले? याचं उत्तर आहे विद्या प्राधिकरण. जगातील पहिली वेबसाईट केव्हा सुरू करण्यात आली? पुढचा प्रश्न आहे, ही 1991 साली सुरू करण्यात आलेली आहे. ई ग्रंथालयात खालीलपैकी कोणते साहित्य नसते? ई ग्रंथालयामध्ये छापलेली पुस्तके नसतात, कारण ई म्हटलं की त्या ठिकाणी कॉम्प्युटराईज आलं, ई बुक आलं, व्हिडिओ व्याख्यान्स आली, माहितीपट म्हणजे डॉक्युमेंटरी आली, छापलेली पुस्तकं त्यामध्ये नसतात. अंशकालीन निदेशकाची निवड करण्याच्या निकषाबाबत खालील अयोग्य विधान निवडायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एक जवळपास महत्त्वाचा मुद्दा तुमचा या ठिकाणी क्लिअर होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा नोट डाऊन देखील करून घ्या.
अंशकालीन निदेशकाची निवड करण्यासाठी शाळाचा पट 100पेक्षा जास्त असावा. सदरील शिक्षक कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयासाठी असावा. 7 ऑक्टोंबर 2015 रोजी शासन निर्णय अंशकालीन निदेशकासाठी काढण्यात आलेला आहे. शाळा व्यवस्थापन समिती 3 वर्षासाठी अंशकालीन निदेशकाची नियुक्ती करू शकते. तर यामध्ये बघा, सर्व विधानं बरोबर आहेत. माहितीस्तव अयोग्य विधान कुठलंच नाही आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मुद्दामून शाळेचा पट 200पेक्षा जास्त असावा, 150पेक्षा जास्त असावा असा प्रश्न या ठिकाणी दिला असता. परंतु सर्व मुद्दे नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. लिहिण्याचा कंटाळा करतील म्हणून आपण पर्यायसुद्धा त्या ठिकाणी सर्व योग्य घेतलेले आहेत. आता हा 7 ऑक्टोबर 2015चा जो GR आहे त्यामध्ये 2017मध्ये सुधारणा करण्यात आली आणि याचे जे पथक आहेत या पथकातील सदस्यांची निवड करण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आणखीन महत्त्वाचे मुद्दे या संबंधित लिहून घ्या. 6वी ते 8वीसाठीच या गोष्टीची निवड कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण विषयासाठी असते आणि या निदेशकाचे वय 18 ते 65 वर्षादरम्यान असायला हवं आणि त्यांची नियुक्ती 18 ते 60 म्हणजे हे त्यांचं एक किमान वय 18 आणि कमाल त्यांची व्यावसायिक संधी किंवा त्यांना अंशकालीन निदेशक म्हणून पदावर राहता येऊ शकतं 60 वर्षापर्यंत. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. आणि अंशकालीन निदेशक जे आहेत, या अंशकालीन निदेशक जे निवड करण्याचा जो निकष आहे तो RTA ॲक्ट 2009मध्ये करण्यात आलेला आहे. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. वाचन प्रेरणा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 10 ऑक्टोबर, 23 जून, 15 ऑगस्ट, 15 ऑक्टोबर आणि 10 डिसेंबर. ते प्रश्न घेऊया आपण. अयोग्य जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. महाराष्ट्र स्नेहभोजन, गुजरात तिथीभोजन, राजस्थान उत्सव भोज आणि पंजाब संप्रीती भोजन. या ठिकाणी एक MDMच्या कार्यक्रमाच्या ऑप्शनमध्ये एक भोजनाचा कार्यक्रम किंवा भोजनाची सोय किंवा भोजन करण्यासाठी गावातील किंवा गावामधील कुठल्या संस्था किंवा व्यक्ती असतील तर त्या ठिकाणी ते एक भोजन विद्यार्थ्यांकरिता अरेंज करू शकतात आणि तो एक दिवस त्या ठिकाणी आपण तो घेऊ शकतो. असा 13 ऑगस्ट 2015 रोजीचा एक GR आलेला होता आणि 2015मध्ये महाराष्ट्रामध्ये स्नेहभोजन हा कार्यक्रम आपल्या इथे सुरू झालेला होता. तसंच याच धर्तीवर आधारित इतर राज्यांचे देखील कार्यक्रम आहेत. त्यामध्ये गुजरात आहे तिथीभोजन, राजस्थान आहे उत्सव भोज आणि पंजाबचं मात्र या ठिकाणी पंजाबचं आहे प्रीतिभोज. तर संप्रीती भोज जे आहे हे हा शब्द लागलेला आहे आसामचा. आसाममधलं स आणि संप्रीती भोजनामधलं स हे या ठिकाणी लक्षात ठेवा. पंजाबचं प, प्रीतिभोज, प्रीतीचं प या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. आता इतर राज्यांचे सुद्धा संबंधित आपण भोजनच्या वगैरे लेक्चर्समध्ये बघितलेल्या आहेत. ओके, तर संबंधित लेक्चर्स तुम्हाला मेंबरशिप जॉईन केल्यावरती केंद्रप्रमुख परीक्षेच्या लिस्टमध्ये दिसणार आहेत. परंतु तुर्तास आपण जे क्वेश्चन या ठिकाणी पाहत आहोत याच्यातून आपण पॉईंट नोट करून घेऊ शकता रिपिटेशन म्हणून. दुसरा प्रश्न आहे, 1ली ते 5वीच्या पूर्व प्राथमिकसाठी उष्मांक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून किती दिले जातात? तर 700, 350, 460 आणि 450. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना 450 उष्मांक 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक त्या ठिकाणी आपण शालेय पोषण आहारामधून त्यांना दिले जातात. तुमच्यासाठी इथं एक प्रश्न असा आहे की या 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रथिने किती दिली जातात आणि 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून नियमितप्रमाणे प्रथिने किती पुरवठा आपण किती ग्राममध्ये प्रथिने त्यांना देत असतो हे त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पाहूया आपण कोण त्या ठिकाणी मेन्शन करता येते. पुढे प्रश्न बघा, अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क घटनेने कोणत्या कलमान्वये दिलेला आहे? आता अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचे व प्रशासन करण्याचा हक्क कलम 30 अन्वये त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. स्वयंप्रभा शैक्षणिक कार्यक्रम जो आहे हा उच्च गुणवत्तेच्या वाढीचा कार्यक्रम म्हणून प्रसारण करण्यासाठी किती वाहिन्यांचा गट बनवण्यात आलेला आहे? त्यामध्ये 30, 28, 24 आणि 32. तर 32 वाहिन्यांचा गट या ठिकाणी 24x7 आवर्समध्ये कमीत कमी नियमित दररोज 4 तास GSAT-15 या उपग्रहाद्वारे चालवण्यात येत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यामृतम मनुष्यते मृतम श्नुते हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचं आहे? UGC, AICTE, NCERT आणि यापैकी नाही. तर पहा मित्रांनो, NCERT हे याचं उत्तर आहे.
विद्यायाममृतं मश्नुते, विद्यायाममृतं श्नुते. या ठिकाणी NCERTचं हे ब्रीदवाक्य आहे, संस्कृत भाषेतलं आहे, UGCचं आहे, ज्ञान विज्ञान विमुक्तये. ओके, हे लक्षात ठेवा. प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारला जाऊ शकतो आणि मला तरी वाटतंय 101% असा प्रश्न एक त्यामध्ये आपल्याला येऊ शकेल. टीस या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा केव्हा प्रदान करण्यात आला? आता टीस ही जी संस्था आहे ही टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणून 1936मध्ये स्थापन झालेली होती, परंतु तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा म्हणजे एक वैधानिक स्वरूप जे आहे अभिमत विद्यापीठ म्हणून तिला दर्जा जो देण्यात आलेला आहे तो 1964मध्ये देण्यात आलेला आहे. मुख्यालय जे आहे हे मुंबई या ठिकाणी आहे आणि याचे प्रादेशिक कार्यालय जर बघितलं तर हैदराबाद, तुळजापूर आणि गुवाहाटी हे 3 केंद्र टीसचे आहेत. ओके, तर महाराष्ट्रातील कुठलं केंद्र आहे तर हे त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर महाराष्ट्रात मुख्यालय आहे मुंबई, त्याच्याच तोडीस एक इतर केंद्र जे आहे ते तुळजापूर आहे. पुढचा प्रश्न बघा. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपंग समावेशित शिक्षण कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? आता बघा, सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच वय वर्ष 6 ते 18 वर्षाच्या दरम्यानच्या अपंग विद्यार्थ्यांना, त्यांना आपण दिव्यांग म्हणून संबोधित करतोय 2019 पासून. तर यांना 2004-05 पासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तो कार्यक्रम आहे अपंग समावेशित शिक्षण म्हणून. ठीक आहे. पुढे दिव्यांगांना शासकीय नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण देण्यात येत आहे? तर दिव्यांगांना शासकीय नोकरीमध्ये आरक्षण जे आहे हे 4% देण्यात येत आहे. 29 मे 2019चा GR आहे, त्यानुसार 4% आरक्षण त्यांना देण्यात येतं. RPWD हा जो कायदा आहे हा दिव्यांगांकरिताच एक त्या ठिकाणी कायदा केलेला आहे आणि तो अधिनियम 2016चा आहे. त्यानुसार 4% नोकरीत आरक्षण कलम 16, 17 आणि 51 अशी तरतूद त्या कलमांमध्ये करून यांना आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आकार बाल शिक्षण क्रम एक अभ्यासक्रम महाराष्ट्र MSCERT, ICDS आणि युनिसेफद्वारे कोणत्या वयोगटातील बालकांच्या शिक्षणासाठी बनविण्यात आलेला आहे? आकार हा बाल शिक्षण कार्यक्रम जो आहे हा बाळशाळा म्हणून संबोधला जातो. आता बाळशाळा म्हटलं की त्या ठिकाणी बाळ म्हटलं की लहान वय असणार. आता हे संबंधित पर्याय लहान वर्षाच्या मुलांसाठीच दिलेले आहेत, परंतु त्यांना एक बाळशाळेमध्ये पोषक वातावरण, कृतीयुक्त शिक्षण हे सर्व काही वयोगटातील त्या बालकांच्या विकासाकरिता आवश्यक असतं. ते 3 ते 5 वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता आकार बाल शिक्षण क्रम एक अभ्यासक्रम या तिन्ही पुरस्कृत द्वारे तयार केलं जात होतं. तर असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो की 3 ते 5 वर्षाच्या दरम्यान आकार बाल शिक्षण कार्यक्रमामध्ये ICDS सोबत कोणी काम केलेलं आहे? तर MSCERT आणि युनिसेफनी काम केलेलं आहे असं त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांची स्थापना केव्हा केली? 1967मध्ये याची स्थापना केलेली आहे. 1966मधल्या कोठारी आयोगाने याची शिफारस केली होती आणि शैक्षणिक विकास व संशोधन करणारे मंडळ म्हणून 27 जानेवारी 1967 पासून यांची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन ही शिक्षक कर्तव्य RT ॲक्ट 2009मध्ये कोणत्या कलमान्वये सांगितली जाते? आता प्रश्न निघण्यासाठी खूप काही निघत असतात. अतिरिक्त म्हणलं की जादा आणि पूरक म्हणलं की उणीव भरून काढणारे मार्गदर्शन. म्हणजे जादा आणि उणीव भरून काढणारे मार्गदर्शन शिक्षकाला कलम 24 कलमांतर्गत द्यावे लागत असतात. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता इन बिटवीन जे काही मुद्दे या ठिकाणी मी सांगितलेले आहेत ती सर्व मुद्दे आपण नोट डाऊन करून घ्यायला हवीत आणि ती तुम्हाला त्याच्यातूनही दुसरा प्रश्न हा तयार होतोय हे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी जाणवेल. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक सहकार्य आणि विवाद संस्था विकास संस्था OECD या संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे मूल्यांकन कोणते? तर आता OECDद्वारे 15 वर्ष वयाच्या मुलाचे ज्ञान व कौशल्य तपासले जाते आणि ते PISA हा कार्यक्रम त्याच्या संबंधित आहे. तर PISA संबंधित प्रश्न आला तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, उदाहरणे देऊन नियम शिकवणे हे कोणत्या सूत्राचे उदाहरण आहे? आता सूत्र असतात अध्यापन पद्धतीमध्ये, जसं की ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, पूर्णाकडून अंशाकडे, अंशाकडून पूर्णाकडे. तर त्या संबंधित प्रश्न दिला आहे तुम्हाला की उदाहरणं देऊन जर आपण एखादा नियम शिकवतो तर ते कोणतं सूत्र असतं? तर ते ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र असतं. हे लक्षात ठेवा, प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. संप्रेषण ही एक टिंबटिंब प्रक्रिया आहे. आता संप्रेषण ही जी प्रक्रिया आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ओके, त्यालाच आपण एक प्रकारे कम्युनिकेशन असं म्हणतो. पुढे नंतर माहिती तंत्रज्ञान कायदा
कधी अंमलात आला हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पर्याय आहेत 1998, 2000, 1999 आणि 2005. त्या समवर्ती सूची ही कोणत्या देशाच्या घटनास्त्रोतावरून आपण घेतलेली आहे? यामध्ये आयर्लंड, इंग्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया असे ऑप्शन्स आहेत. ऑस्ट्रेलिया हे आपलं उत्तर आहे. व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य देखील ऑस्ट्रेलियाकडूनच आपण घेतलेलं आहे. फक्त यामध्ये अमेरिका हे जे आहे ना, हे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले जे आहेत, या मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. कारण शिक्षणाचा जो 21वा अधिकार आहे, हा आपला शिक्षणाचा अधिकार जो म्हणतो आपण, हा सुद्धा एक आपला मूलभूत अधिकार म्हणूनच आहे. मूलभूत कर्तव्य ही आपण रशियाकडून घेतलेली आहेत. त्यामुळं हक्क आणि कर्तव्य ही अमेरिका आणि रशियाकडून घेतलेली आहेत. तर समवर्ती सूची किंवा केंद्र सूची किंवा जे काय आहेत ना, तर त्यामध्ये समवर्ती सूची म्हटलं की हे जे आहे हे ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण स्वीकारलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 या नियमाची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली? आता जसा RTA ॲक्ट 2009 आहे तो लागू झाला 1 एप्रिल 2010 पासून, तसं प्रत्येक राज्यांना त्यांच्या त्या पॉलिसीनुसार किंवा त्यांच्या नियोजनानुसार त्यांनी तो राबवण्याची जी नियमावली आहे तशीच नियमावली आपल्या महाराष्ट्र राज्याने 2011 साली काढली. हा जो शिक्षणाचा अधिनियम होता हा 2011 आहे, परंतु तो अंमलबजावणीसाठी केव्हा सुरू झाला तर तो 11 ऑक्टोबर 2011 रोजी झालेला आहे. 8 भाग यामध्ये आहेत आणि 25 नियम यामध्ये आहेत. बालकाला मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याचा अधिकार, मिळवून देण्याचा अधिकार या अधिनियमामध्ये जर आपण विचारात घेतला तर तो कलम 3 नुसार आहे. पुढचा प्रश्न पहा. राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला तर मदतीचा निकष म्हणून किती रुपये निधी मिळतो? या ठिकाणी 1.5 लाख रुपये मिळतात. अपघातामुळे कायमचं जर अपंगत्व आलेलं असेल तर 1 लाख रुपये मिळतात. पोहताना किंवा सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू जर झालेला असेल तर 1.5 लाख रुपये मिळतात. तसेच कोणत्याही कारणाने तो जर जखमी जर झालेला असेल तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी मिळतात. आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की मग ही योजना केव्हापासून सुरू झाली? ओके, तर ही 30 ऑगस्ट 2003 पासून ही योजना सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा. अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत बस प्रवास योजना केव्हापासून महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे? आता मुलींना मोफत बस प्रवास योजना आहे, ही योजना कोणती आहे असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो. तर हा प्रश्न आहे अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना. हे कोणासाठी आहे तर हे 5वी ते 10वीच्या मुलींसाठी आहे, विद्यार्थिनींकरिता आहे. माध्यमिक शिक्षणाकरिता मुलींना 1996 ते 97 पासून अहिल्याबाई होळकर मोफत बस प्रवास योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नव्याने तयार करण्यात आलेले स्तर खालीलपैकी आहेत ते ओळखायचे आहेत. प्रश्न खूप सोपा आहे. यामध्ये 5+3+3+4 असा त्या ठिकाणी शैक्षणिक संरचना करण्यात आलेली आहे. बालवाटिका 1, 2, पहिली, दुसरी आणि तिसरी या ठिकाणी असे 5 त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत हे त्या ठिकाणी 3 करण्यात आलेले आहेत. म्हणजे पहिली आणि दुसरी, बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3, पहिली आणि दुसरी असे हे 5 आहेत. तिसरी, 4थी, 5वी हे 3 आहेत. 6वी, 7वी, 8वी पुन्हा हे 3 आहेत. आणि शेवटचे जे 4 राहिलेले आहेत हे 9वी, 10वी आणि 11वी, 12वी असे कंबाईन करून आलेली शैक्षणिक संरचनेची स्तर त्यामध्ये आहेत. पुढे संगणक स्मृतीच्या एककातील सर्वात लहान युनिट कोणते आहे? आपण आता कंबाईन सगळे प्रश्न पाहतोय, त्यामुळे आपल्याला सर्व पेपर 2 मधील घटकांवरचे प्रश्न हे पाहायचे आहेत. प्रत्येक टॉपिकवरती संबंधित प्रश्न आपण काढलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. फक्त ही डेली प्रश्नमालिका सिरीज जी आहे ही आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे आणि आपले 3 दिवसाआड मोठे लेक्चर्स या ठिकाणी विथ नोट्स हे आपल्याला त्या ठिकाणी होणार सुद्धा आहेत. संगणक स्मृतीच्या एककातील सर्वात लहान युनिट कोणते? तर ते युनिट आहे बीट. ओके, तर आता याचं थोडक्यात विस्तारात बघूया. पेपर सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला हा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. जसं की 1 किलोबाईट म्हणजे किती? तर 1024 बाईटचा 1 किलोबाईट होत असतो. 1 किलो म्हणलं की 1000, फक्त हे बाईटच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी 1000वरती 24 वाढवा म्हणजे 1024 बाईटचा 1 किलोबाईट होतो. आता किलोबाईटवरून चढता क्रम थोडक्यात लक्षात घेऊ आपण. 1
1224 किलोबाईट म्हणलं की त्या ठिकाणी 1 मेगाबाईट येतो. ओके. आता बीटपेक्षा मोठा असतो बाईट. ओके. म्हणजे 8 बीट एकत्र येतात त्यावेळेस 1 बाईट तयार होतो आणि असे 1024 बाईट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस 1 किलो बाईट तयार होतो. मग 1 मेगाबाईट म्हणजे किती? MB म्हणतो आपण त्याला. तर 1024 किलोबाईटची 1 MB असते. मग सर्वात जास्त जर बघितलं तर यामधील माप आहे 1 योटाबाईट. आता योटाबाईट म्हटलं की त्या ठिकाणी 1024 झिटाबाईट असतं. आता थोडक्यात या ठिकाणी मी खाली लिहितो, ते तुम्ही नीट लक्षात घ्या. आता बघा, मेगाच्या नंतर टेरा आहे, टेराच्या नंतर पेटा आहे, पेटाच्या नंतर एक्झा आहे, एक्झाच्या नंतर झिटा आहे आणि झिटाच्या नंतर योटा आहे. म्हणजे हे क्रम त्या ठिकाणी वाढत गेलेला आहे. जसं की आता 1024 टेराबाईट म्हणलं की ते 1 पेटाबाईट होतं. 1024 पेटाबाईट म्हटलं की ते 1 एक्झाबाईट होतं आणि 1024 एक्झाबाईट म्हणलं की 1 झिटाबाईट होतं आणि 1024 झिटाबाईट म्हणलं की ते त्या ठिकाणी 1024 योटाबाईट असं 1024 झेटाबाईट म्हटलं की 1 योटाबाईट होतं. त्यामुळे सर्वात जास्त आणि सर्वात लहान संगणकाची स्मृती एककांमधील आपण हे युनिट त्या ठिकाणी थोडक्यात पाहिलेले आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया, कारण पेपर सेकंडमध्ये आपल्याला तांत्रिक प्रश्नसुद्धा काही विचारण्यात येणार आहेत. LAN म्हणजे काय असतं, तर त्यामध्ये अपेक्षित उत्तर तुमच्याकडून मला यायला हवं, ते तुम्ही काढा आणि मग टॅली करा. बघा, यामध्ये आहे लोकल एरिया नेटवर्क. लॅन म्हणजे काय असतं, तर लोकल एरिया नेटवर्क असतं. याच्यात संबंधित USB म्हणजे काय असतं, तर युनिव्हर्सल सिरियल बस असतं, जे की आपले USBचे पोर्ट तुमच्या अँड्रॉइड TV असेल, गुगल TV असेल, लॅपटॉप्स असतील, डेस्कटॉप्स असतील, त्यामध्ये हे युनिव्हर्सल सिरियल बस नावाचे कनेक्शन्स असतात. ठीक आहे. पुढे आता तुम्ही कमेंट करायचं आहे की आपण जे कॉम्प्युटर किंवा डेस्कटॉप तुमचं असतं त्याला आपण एक UPS लावतो. आता या UPSचा लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्ही त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. बघूया आपण कोण उत्तर पाठवतं आहे ते, कारण यामध्ये एकतर्फी न होता आपल्याकडूनही उत्तर आले किंवा कॉमेंट आले तर त्या ठिकाणी बाकीही त्या ठिकाणी कॉम्पिटिटर्स जे आहेत हे तितक्याच उत्साहाने कमेंट करायला लागतील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संप्रेषणात अडथळा न ठरणारा घटक आहे? संप्रेषणामध्ये अडथळा ठरणारे घटक कुठले असतात, तर काही संप्रेषणामध्ये पूर्वग्रह धरला जातो, विश्वास त्याच्यावरती नसतो म्हणजे विश्वासाचा अभाव असतो, किंवा वेळेची कमतरता त्या ठिकाणी भासते. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर संप्रेषणात अडथळा न ठरणारा घटक आहे योग्य वेळ. मग योग्य वेळ साधली की विषयच संपला अशा पद्धतीनं. पण संप्रेषणामध्ये आता संप्रेषण हा टॉपिक मुळात काय आहे याचं मोठं लेक्चर आपण बनवलेलं आहे संप्रेषणावरती, त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर बनवलेले आहेत. फक्त त्यासाठी मात्र तुम्हाला मेंबरशिप जॉईन करावी लागेल. ओके. तर तो घटक पूर्णपणे आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला सुद्धा आहे आणि नवीन भाग त्याचा लवकरच तुम्हाला येणार आहे. त्यामध्ये बरेच बारकावे यामधले तुम्हाला मी स्पष्ट करून सांगणार आहे. पुढचा प्रश्न बघा, स्कॉफ अंतर्गत एकूण किती मानके तयार केलेली आहेत? तर स्कॉफ अंतर्गत 128 मानकं तयार केलेली आहेत. A+A, B+B, C+C असे त्या ठिकाणी वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये A+91 ते 100 मध्ये गुणांकन असेल तर A जे आहे हे 81 ते 90 दरम्यानच्यांना आहे. 71 ते 80 जर गुणांक असतील तर त्या ठिकाणी B+ असणार आहे. 61 ते 70 असेल तर त्यामध्ये B असणार आहे. C+ असेल तर 51 ते 60च्या दरम्यान असेल आणि ओनली C असेल तर 50पेक्षा कमी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्कॉपचं त्या ठिकाणी जे मूल्यांकन आहे हे श्रेणीनुसार आपण थोडक्यात बघितलेलं आहे. पुढे बुद्धिमापनाचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आता बुद्धिमापनाचा जो जनक आहे त्याला आल्फ्रेड बिने म्हणतात. आल्फ्रेड बिनेने बुद्धिमापनाच्या 30 प्रश्नांची 1905 साली एक प्रश्नपत्रिका तयार केलेली होती आणि त्यानुसारच पुढे नंतर बुद्ध्यांक, मानसिक वय, शारीरिक वय, इंटेलिजन्स, त्याची वर्गवारी हे त्या ठिकाणी झालेलं आहे. पुढचा प्रश्न घ्या, क्ष किरणांचा शोध कोणी लावला? तर क्ष किरणांचा शोध म्हणजेच एक्सरेज कोणी शोधलेले आहेत? तर विल्यम रॉन्टगेन यांनी शोधलेले आहेत. पर्यायामध्ये तुमचे इतर जे शास्त्रज्ञ दिलेले आहेत त्यांचंही थोडक्यात ओव्हरलुक जर केलं तर आर्किमिडीज यांनी विशिष्ट गुरुत्वाचा शोध लावलेला आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी कॉस्मिक किरणांचा शोध लावलेला आहे. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. बरोबर. तर पुढचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आपण आता बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये माहिती जी दिलेली आहे त्याबद्दल
क्वेश्चनचं आन्सर मात्र हे तुम्हाला द्यायचं आहे. संबंधित प्रश्नाची थोडक्यात माहिती मी देऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत, कारण एक 10 मिनिटाच्या वर आपला 1 मिनिट झालेला आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत केव्हापासून सुरुवात करण्यात आली? आता यावरती 2017, 19, 2020 आणि 2015 अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शनमधील उत्तर तुम्ही सांगायचं आहे. आता या ठिकाणी एक GR काढलेला होता 6 जून रोजीचा, आणि त्या 6 जूनच्या म्हणजे साल नाही सांगणार मी, कारण त्यात तुमचा आन्सर राहणार आहे. मग 6 जूनला एक GR काढला. त्या GRमध्ये संबंधित वर्ष म्हणजेच उत्तर असणार आहे पर्यायापैकी. त्यावेळेस 30 जिल्ह्यांमध्ये सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे टोबॅको मुक्ती अभियान, तंबाखूमुक्त महाराष्ट्र तयार करण्याचं धोरण शाळेवरती राबविण्यात आलेलं आहे. आता यावरती सुद्धा क्वेश्चन बनतो, परंतु जो मी दिलेला आहे त्याचा आन्सर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला सुद्धा विसरू नका. आपण या ठिकाणी डेली सेशन्स जे घेत आहोत ते कसे वाटत आहेत ते सुद्धा सांगा. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत ज्यांना मेंबरशिप जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करा. PDF व्हॉट्सअप लिंक आपल्या मेंबर्स ओनली पोस्टमध्ये कम्युनिटी टॅबमध्ये आपणास दिसणार आहे. नसेल दिसली तर त्या ठिकाणी prayag.institute@gmail.वर तुमचं नाव, तुम्ही जॉईन केलेला मोबाईल तुम्ही जॉईन केव्हा केलं ते नाव पूर्ण पाठवायचं आहे. गोल्ड, प्लॅटिनम किंवा आपण जे काही सिल्वर जे जॉईनिंग केलेलं आहे ते सुद्धा नोंदवायचं आहे, जेणेकरून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तुमचा नंबर पर्सनली ॲड करू शकेल. ठीक आहे, आमची टीम त्यासाठी आहे. एव्हा तुम्हाला याने काही प्रॉब्लेम आला तर मेल करा. तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.